तर हा काय करतो, तर आपण आतापर्यंत जे पाहिलं श्राद्ध प्रसंगाची प्रस्तावना, आता आपण या पुढच्या भागामध्ये प्रत्यक्ष श्राद्ध प्रसंग त्याचं समीक्षण हा भाग सुरू करतो आहे. तर आता रावणाचा प्रवेश आहे, खलनायक आहे हा यातला, परंतु तो सीताहरणामध्ये जे मुळात आपण रामायणातले भाग पाहिले मागच्या तासाला, ते सगळे इथे अनुपस्थित केलेत. कारण त्यक्त्वा अननुगुणां स्थिती, कोणत्याही नायक नायिका सत्शील लक्ष्मण सर्वच पात्रांच्या दृष्टीने कुठेही कमीपणा येऊ द्यायचा नाही भासाला. त्यामुळे कांचनमृग मागितला की कांचनमृग कधी असतो का, मग सीतेला कसला वेडा हट्ट, बरं रामाला तरी कळत नाही का, बरं गेल्यावर तिने लक्ष्मणाला तरी असा बोलावायची काही गरज होती का, हे सगळे प्रश्न आपल्या मनात आजही उपस्थित होतात. आणि ते त्या नायक नायिकांना कुठेतरी थोडासा दूषित करायचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे किंवा आपल्या मनात तसे विचार येऊ शकतात रसिकाच्या वाचकाच्या, त्याला पूर्णपणे बगल देऊन यांनी हा नवीन मुद्दा काढला की रावण हा एका ब्राह्मणाचं रूप घेऊन आला आहे, रामाला श्राद्धासाठी ब्राह्मणाची गरज आहे, आणि रावण हा एक ब्राह्मण म्हणून आला आहे, तो बरेच गोष्टी शिकला आहे आणि श्राद्धप्रसंग पण त्याला येतो, आणि मग तो त्याला सांगतो अमुक अमुक वनस्पती हिमालयातनं आण, आणि राम जातो, आणि लक्ष्मण आधीच काही कारणाने अनुपस्थित दाखवला आहे. ज्या योगी अननुगुणा स्थितीचा त्याग करून कथानय, तो कथेचा जो आशय आहे तो उन्नेय म्हणजे वर नेला, हे अधिकार कवीला असतात. आणि हे भासाने प्रत्येक वेळेस पूर्णपणे त्याचा लाभ उठवलेला आहे. कारण की भासा हे मुळात कवीच, हा महाकवीच अतिशय त्याच्या स्वभावात फार गोडवा आणि खूप प्रांजळपणा आणि सकारात्मकता भरलेली आहे, त्यासाठी त्यांनी हे बदल केलेले आहेत. इथून पुढे हा संपूर्ण काल्पनिक प्रसंग आहे, पण अत्यंत आता आपल्याला परिव्राजक वेशामध्ये रावण येताना दिसणारे, आणि हा रावण अतिशय उत्कृष्ट वठवलेला गेलेला आहे. आणि रावण सीता संवाद, रावण राम संवाद यामध्ये नुसतं लॉजिक नसून यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी अभ्यासनीय आहेत. तर रावण येतो आणि म्हणतो नियतम अनियतात्मा रूपमेतद् गृहीत्वा खरवधकृतवैरं राघवं वंचयित्वा स्वरपद परिहीणां हव्यधारां इवाहं जनकनृपसुतांतां हर्तुकामः प्रयामी. रावण स्वतःशी म्हणतोय नियतम अनियतात्मा, मी अनियत आहे म्हणजे मी संयमहीन आहे, पण मी आत्ता रूप एखाद्या यतीचं धारण केलेलं आहे, आणि खरं वधाने राम माझा शत्रू बनलाच आहे, त्यामुळे आता कपटाने मी त्याला फसवणार आहे, आणि मी आता ते सीतेला पळवून देणार आहे. पण ते करताना मी कसं करणार, तर स्वरपद परिहीन हव्यधारा, हव्य म्हणजे हव्यद्रव्य जे काय आपण घृत वगैरे वापरू आज्य म्हणतो ते, तर ते वाहताना मंत्र नाही म्हटले ना, तर अशी एक संकल्पना आहे की तुम्ही आहुती देताना त्या आहुतीची धारा आहे ती जर मंत्रवर्णरहित असेल तर ती देवतांपर्यंत पुस्तकामध्येच काही वाईट अदृश्य पिशाच राक्षस या शक्ती ते त्याचं हरण करतात. तो शिकलेला आहे, तो दशग्रंथी ब्राह्मण आहे, त्याला सगळंच वेदविद्या येत आहेत त्याला, तर त्याच्यामुळे त्याला सर्व येत असल्यामुळे त्याला हे नियम माहिती आहेत. तर तो म्हणतो की मंत्ररहित अशी आहुतीची धारा असते, ती जशी वाईट शक्ती पळवून नेतात त्याप्रमाणे मी सीतेला इथे पळवून नेत आहे. आलं लक्षात? त्यामुळे सीता ही एक पवित्र शक्ती आहे त्याला माहिती आहे, आणि ती सहजासहजी आपल्याला लाभणार नाही, म्हणून त्याला कपट करायचं आहे. आणि म्हणून ती अत्यंत औचित्य ह्या उपमेचा अशा अर्थाने किंवा पात्रानुकूल भाषा याच्या वैशिष्ट्य आपण म्हणतो त्या अर्थाने. कारण आत्ता रावण हा राक्षस नसून आत्ता रावण हा ब्राह्मण आहे, त्याच्या मुखात हे आहुती, हविर्द्रव्य, मंत्र, त्यातलं शास्त्र याच उपमा उचित ठरतात. त्यामुळे उपमेचं हे औचित्य, शास्त्रदर्शनांची बहुश्रुतता कवीची, आणि ती त्याचं प्रदर्शन न करता जाता जाता त्याच्या आधारे एखादा प्रसंग ठसठशीत करणं आणि एखाद्या पात्राचं कॅरेक्टर उजवं करत जाणं, हे हा भासाचा बायहात का खेळ आहे ते इथे आपल्याला दिसतं. आणि मग तो रामाच्या तिथे आल्यावर आवाज देतो मी अतिथी आलो आहे म्हणून. राम सहज म्हणतो स्वागतम अतिथये. तो आवाजच इतका सुंदर असतो की त्याला खूप बरं वाटतं, आणि त्याला
लक्षात येतं की अतिथये असं न बघताच नुसत्या आवाजावरून राम म्हणतो, याचा अर्थ सगळंच आपल्याला स्वर रूप साधते. आणि त्यानंतर राम तिथे येतो, त्यांना आसन देतो. त्याच्यानंतर मैथिलीला म्हणतो की पाद्य आण, म्हणजे पाय धुवायचेत म्हणून. सीता येते आणि इमा आपा एवढे 2च शब्द बोलते. राम म्हणतो की त्याचे पाय धुवून शुश्रूषय भगवंतम. ती समोर येता क्षणी एका पवित्र अयोनिज जगत्पावनी अशी आदिशक्ती म्हणजे सीता आहे. ती येता क्षणी आपलं खोटं रूप उघडवील असं रावणाला वाटतं. 2 कारणांनी, की दिव्य शक्तीपुढे किंवा सत्यापुढे असत्य थरथरतं. आणि दुसरं म्हणजे ती इतकी सुंदर आहे की रावणाच्या जर मनामध्ये काही विकार उत्पन्न झाला तर तो साधूच्या वेशाला कधीच सुसंगत नाही आहे. ह्या 2 कारणांमुळे माया प्रकाशन पर्याकुलो भूत्वा अतिशय सुंदर सूचना दिली की आपण कपटवेश धारण केला आहे, तो उघडा तर पडणार नाही ना. कारण सीतेच्या तेजाला तो घाबरला. असत्य सत्याला घाबरत असतं, तमसत्वाला घाबरत असतो. बाहेरून दाखवलं ना तरी नाही, तरी आतून तामसी जीवाला कुठेतरी सत्वाचं भय वाटत असतं. दुर्योधना राज्यावर होता तरी वनातल्या पांडवांना घाबरूनच होता, कारण त्याने अनितीने राज्य मिळवलं होतं. अनितीचं फळ कायम टिकत नाही हे सगळ्या दुष्ट लोकांना माहिती असतं, पण ते त्यांना कळत असतं पण वळत नसतं. तसं रावणाचं व्हायला लागलं आणि तो घाबरला आणि म्हणला, भवतु इयम एका पृथिव्याम ही मानुषीणाम अरुंधती यस्या भरते ती नारीभी सत्कृतः कथ्यते भवान. तो घाबरला आणि म्हणला, राहू दे पृथ्वीवरल्या सगळ्या स्त्रियांची ही अरुंधती आहे. अरुंधती म्हणजे वसिष्ठ यांची पत्नी, म्हणजे रामाच्या कुलगुरूंची पत्नी. तर ती अशी आहे आणि तिचा पती असल्याने स्त्रियांकडनं सीताराम सीताकांत असा आपला आदरून पूजा केली जाते. तो म्हणतो ठीक आहे, तिच्याकडनं घ्यायचं नाही तर मी करतो तुमची सेवा. म्हणून तो आता पाद्य घालणार, ते पाय पुसणार, स्पर्श करणार. या राक्षसाला ते अशक्य आहे सहन करणं. त्यामुळे तो आणखीन घाबरला आणि भासाने अतिशय सुरेख वाक्य टाकले, आई छायां परिहृत्य शरीरम न लंघयामी वाचानुवृत्ती खलु अतिथी सत्कारः. तो म्हणतो, सावली असलेल्या तुमची सावली असलेल्या सीतेकडनं आदिमाया आहे ती, तिच्याकडनं जर मी सेवा स्वीकारली नाही तर प्रत्यक्ष तुमच्याकडनं कशी घेईन. हे बोलले ना, याच्या मागे सीता ही आदिशक्ती आहे आणि राम हे परब्रह्मस्वरूप आहे. त्याचीच अभिन्न शक्ती म्हणजे सीता आहे. तिच्याचकडनं घेतलं नाही तर परब्रह्माच्या स्पर्शाला रावण घाबरणारच. रावण हे सगळं जाणून होता रामसीतेबद्दल, पण त्याची दुष्ट प्रवृत्ती त्याला चांगलं वागू देत नव्हती. त्याला त्याच्या ज्ञानावर झाकण पडलेलं होतं त्यामुळे. आणि त्यामुळे असं करून तो दोघांचाही स्पर्श टाळतो आणि म्हणतो, तुम्ही जे काय गोड बोललात तो अतिथी सत्कार मला पुरेसा आहे. आणि मग तो स्वतःशी असं म्हणतो की मी ब्राह्मणाला साजेसं वागतो. आणि मग तो सांगतो, मी काश्यप गोत्राचा आहे, मी सांगवेद, माहेश्वर योगशास्त्र, बृहस्पती अर्थशास्त्र, न्यायशास्त्र सगळं वाचलं आहे. आणि एक औचित्य बघा, सगळ्यात शेवटी प्राचेत संश्राद्ध कल्पमच हे शेवटी घालायचं. कारण काय तर आता आपल्याला श्राद्धप्रसंग पूर्णच काल्पनिक आहे, आता त्याची कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे सतत. तर राम चिंतित आहे श्राद्धामुळे आणि आयता ब्राह्मण येऊन जर मला श्राद्धकल्पातलं सगळं कळतं म्हटला तर काम नाही का पुढे जाणार. कथानकाची गतिमानता आहे त्याला धोका पण आला नाही पाहिजे आणि ती पुढे पण सहजतया गेली पाहिजे आकृत्रिमतेने. त्यामुळे सगळं करत करत आणि मला श्राद्ध पण श्राद्धकल्प म्हटल्यावर रामाला अतिशय आनंद होतो. आणि तो म्हणतो की श्राद्ध कसं काय आपल्याला एवढं ते पण येतं का आपल्याला. तो म्हणतो, सगळं वेदातलं सोडून तुम्ही श्राद्धाबद्दल का उत्सुकता दाखवता. हा अतिशय सहज गतीने अत्यंत फास्ट आणि अत्यंत लॉजिकल पद्धतीने प्लॉट डेव्हलप केला आहे. तो म्हणतो की माझे ब्राह्मण देवता माझे वडील गेल्यानंतर हा पहिलंच आता श्राद्ध येणार आहे, तर त्याच्यामुळे मला विचारावंसं वाटतं आहे. तर तो म्हणतो, काही संकोच करू नका, विचारा. आणि मग तो म्हणतो की निवपन क्रियाकाले मी काय करू, मी काय कशाने तर्पण करावं. त्याबरोबर रावण उत्तर देतो, सर्वम श्रद्धया दत्तम श्राद्धम. श्रद्धेने जे जे द्याल ना ते श्राद्धच आहे, त्यासाठी काही तुम्ही मनात खेद खंत बाळगायची गरज नाही. राम म्हणतो, अनादरतः परित्यक्तम भवती विशेषार्थम पृच्छामी.
राम म्हणतो तसं नाही, मी अश्रद्धेने देणार नाही, मी श्रद्धेनेच देणार आहे. पण मला तरीसुद्धा असं विचारावंसं वाटतं की काय विशेष मी सेवा करू शकतो या बाबतीत वडिलांची. मग रावण सांगतो, विरुडेषु दर्भा, औषधेषु तिला, शाकेषु कलायम, मत्स्येषु महाशफरा, असं सगळं सांगत जातो तो. तर तो म्हणतो पशुषु गौहू, खडगोवा, असे ऑप्शन्स पण सांगायला लागतो. पण रामाची पितृभक्ती उफाळून येते आणि तो म्हणतो, वा शब्दाने असा अर्थ होतो आहे की तुम्हाला आणखीन काहीतरी माहिती याच्याबद्दल. तो म्हणतो आहे देण्यासारखं, पण त्यात प्रभाव संपाद्यम. आता रावणाचा ड्रामा आहे सगळा, त्याला सीतेला पळवायचं आहे, रामाला हाकलं व्हायचं आहे. म्हणून तो रामातल्या पौरुष प्रयत्नांना, पितृश्रद्धेला जणू काही आव्हान देत म्हणतो, आहेत त्या गोष्टी, पण त्याला बरंच सामर्थ्य लागतं. त्याबरोबर राम लगेच म्हणतो, एष मे निश्चयः उभयस्यस्ति सान्निध्यम यदि एतत् साधयिष्यति धनुर्वा तपसी श्रांते धनुषी वा तपः. तो म्हणतो, अहो तुम्ही सांगाल ते करीन, माझ्याकडे माझं धनुष्य थकलं तर मी तपश्चर्या करीन, तप कुंठित झालं तर मी धनुष्य चालवीन, पण शस्त्र किंवा शास्त्र दोन्ही मार्गांनी माझ्या वडिलांसाठी तुम्ही सांगाल ते मी करायला समर्थही आहे आणि इच्छुकही आहे. तो म्हणतो आहे, पण ते द्रव्य हिमवती प्रतिवसंती, हिमालयात त्या गोष्टी मिळतात. ठीक आहे, मग सांगा. तो म्हणतो, हिमालयाच्या 7व्या शिखरावर शंकराच्या मस्तकावरून जे गंगेचं पाणी पडतं ना, ते पिणारे आणि वैदुर्य रत्नाप्रमाणे श्यामल अशी पाठ असणारे, वायूसारखे वेग असणारे आणि सोनेरी पार्श्वभाग असणारे असे ते आहेत. आणि नैमिषारण्यात राहणारे अरण्यवासी लोक ध्यानाने त्यांना बोलावतात आणि पितरांचं श्राद्ध करतात. तुम्हाला नाही, थोडक्यात काय, तुम्हाला ते अवघड आहे जमणं, असं तो म्हणायला लागल्यावर ते केलं, त्याचं तर्पण केलं की पितरांच्या पुत्राचं फळ लागतं. वृद्धावस्थात पितरांची माहिती होऊन ते तेजस्वी होऊन स्वर्गात जातात, देवाप्रमाणे विमानातून जातात, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाहीत, असे बरेच लाभ आहेत. पण ते सगळं जे आहे ते अवघड आहे. असा सूर रावणाचा दिसल्यावर राम म्हणतो, मैथिली आपृच्छ पुत्रकृत कान हरिणा द्रुमांश्च विंध्यम वनं तव सखीही दैता लताश्च वत्स्यामि तेषु हिमवद्भिः काननेषु गिरिकाननेषु दीप्तैः इव औषधी वनैः उपरंजितेषु. तू आता असं कर की तुझ्या प्रियसखी असलेल्या लतेचा निरोप घे, तेजस्वी औषधं वनं आणायची आहेत, त्या हिमगिरीच्या अरण्यात मी जाऊन राहीन आणि हरिणांचा वृक्षांचा तू निरोप घे आणि आपण निघू, असं त्याला सुचवतं येते. तेवढंच रावण म्हणतो, अलमती मनोरथेनं न ते मानुषही दृश्यंते. आता रावणाला कळून चुकलं आहे की आता राम काही थांबणार नाही. मग त्याच्यातल्या एकेका सामर्थ्याला चॅलेंज दिल्यासारखा रावण खेळ खेळाय, हा रावणाचा गेम सुरू झालेला आहे. आणि तो म्हणतो, हिमालयात राहतात, हो ते हिमालयात राहतात, असू दे म्हणे, सौवर्णान वा मृगास्तान मे हिमवान दर्शयिष्यती भिन्नो मदबाण वेगेन क्रौंचत्वं वा गमिष्यती. तो म्हणतो, ठीक आहे, सोन्याचे मृग मला हिमवान एक तर दाखवेल, नाहीतर माझ्या बाणांच्या वेगाने मी त्याची क्रौंच पर्वतासारखी स्थिती करीन. क्रौंच पर्वताचा जो भाग आहे तर त्यामध्ये त्याचं पार खिंडारं पडलेली आहेत. दोन्ही शत्रूंनी लढाई करून क्रौंचाचा वापर करून क्रौंच खिळखिळं केलं होता, तसा माझ्या बाणाच्या वेगाने त्याचा मी क्रौंचत्व करून टाकीन. हा एक क्षत्रियाचं आव्हान आहे, ते तो स्वीकारतो आणि वडिलांची बद्दलची निष्ठा आहे ती उद्दीपित होत जाते, त्याची कणाकणाने एका क्षणाक्षणाने ती इथे दाखवलेली आहे. ते पाहिल्यावर मात्र रावण मनात म्हणतो, अहो असह्या खलु अस्य अवली पहा. ह्याचा गर्विष्ठपणा, इथे गर्विष्ठपणा म्हणजे आत्मप्रत्यय, ह्याचा बोलणं आता मला सहन होत नाही आहे, एखादा विद्येचा संपात व्हावा असं वाटतंय. आणि तो म्हणतो, हिमवान इथे येऊन आपली सेवा करीत आहे, बघा तो सोनेरी पार्श्वभागाचा हरिण, असं तो मायेने तयार करतो. आणि राम म्हणतो, ही तर आपली कृपा, असं म्हणून राम म्हणतो, तातस्य एतानि भाग्यानी यदि स्वयं इह आगता. माझ्या वडिलांचं भाग्य आहे की मला हिमवानापर्यंत जाता आलं नाही आणि तो मृग इथे आलेला आहे. अर्हतीही एषही पूजायाम लक्ष्मणं ब्रूहि मैथिली. तो म्हणतो की तातांचं भाग्य आहे, मैथिली लक्ष्मणाला त्याच्याकडे बघायला सांग.
आणि त्याच्यानंतर सीता त्याला आठवण करते की आपण त्याला कुलपतींकडे भेटायला पाठवलं आहे. इथे लक्ष्मणाचा अनुपस्थिती हे मुद्दाम केलेला बदल आहे. हे सगळं पात्रांचं इथे थोड्या प्रमाणात उदात्तीकरण दिसतं आहे, कारण की राम बायकोच्या हट्टावर भाळला, सीता कांचनमृगासाठी भाळली, लक्ष्मणाला काही कारण नसताना सीतेने बोलवून घालून दिलं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या थोड्या निगेटिव्ह वाटतात, त्या काढून टाकलेल्या आहेत आणि म्हणून थोडे बदल केलेले आहेत. याला संविधानकाचं कौशल्य असंही म्हणतात. कारण आता लक्ष्मण अनुपस्थित दाखवायला कारण पाहिजे, तर तो म्हणतो ते तीर्थयात्रेतून आलं आहे आणि तुम्ही त्यांना कुलपतींना भेटायला पाठवलं, असं एक वाक्यामध्ये टाकून दिलेलं आहे. मग सीता म्हणते, तर राम म्हणतो मग मीच जातो. सीता म्हणे मी एकटी काय करू? तो म्हणतो तू साधूंची सेवा कर. अशा प्रकारे रावणाचा तो जो पहिला भाग आहे की जो सीतेला घाबरला, रामाच्या स्पर्शाला घाबरला, ते डायलॉग पण अतिशय सुंदर आहेत. यातनं रावण हा रामाची योग्यता केवढ्या मोठ्या प्रमाणावर ओळखून आहे ते पण आपल्याला दिसते. आणि आता यातल्यातला दुसरा थोडा भाग सुरू झाला, तो म्हणजे रावण आणि सीता प्रवेश. आणि मग रावण म्हणतो, अर्घ्य घेऊन राम जातोय, तर स्वागताकडे दुर्लक्ष करून धावणाऱ्या हरिणाला पाहून राम धनुष्याला बाण लावतोय. हे सगळं दृश्य तो टिपतो आणि ते पाहिल्यावर तो म्हणतो, अहो बलम, अहो वीर्यम, अहो सत्वम, अहो जवाहा, राम इति अक्षरैहि अल्पैहि स्थाने व्याप्तमिदं जगत. काय बल आहे, काय तेज आहे, काय पराक्रम आहे, काय धैर्य आहे, काय वेग आहे याचा. खरोखर राम या 2 अक्षरांनी सगळं जग जे व्यापून गेले ना, ते योग्यच आहे. राम मोठाच होता, त्याला कुणाच्या सर्टिफिकेट्सची गरज नक्कीच नव्हती. पण जेव्हा एखादा शत्रू आपल्या शत्रूच्या पराक्रमाचं कौतुक करतो ना, तेव्हा एक तर शत्रू दुष्ट असतो, तो आपल्या शत्रूच्या गुणांचं कौतुक बघूच शकत नाही, पण तरीही करावं लागतं. तेव्हा नायकाचं तेज, धैर्य, पराक्रम हे किती पराकोटीचं आहे हे सूचित होत असतं. असं एका ठिकाणी आढळतं की औरंगजेब म्हणतो, दुश्मन हो तो भी सिवा जैसा. म्हणजे एक चॅलेंज असतं ना, त्याप्रकारे आपला जो नायक आहे तो किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी शत्रूच्या तोंडून त्याची स्तुती दाखवली जाते. तो हा प्रकार आहे. आणि इथे बलाढ्य रावण, संपन्न रावण वनवासी रामाला सुद्धा भीतोय, कारण सत्वापुढे सगळं नैतिकतेचं सत्व, बुद्धीचं सत्व, पराक्रमाचं सत्व, कुलप्रतिष्ठेचं सत्व, मातापित्यांच्या आज्ञाकारिकतेचं सत्व, या सगळ्या सत्वापुढे हा बलाढ्य धनसंपन्न लंकाधिपती रावण हा कुचकामी आहे हे खरं तर त्याला कळत आहे आणि म्हणून तो घाबरतोय. आणि मग तो हरिण आत म्हणजे त्या जंगलात दाट झाडीत लपून जातो आणि मग सीता घाबरती आहे आणि रावण स्वतःशी म्हणतो, मायया अपहृते रामे सीतामेकां तपोवनात हरामी रुदतीम बालाम अमंत्रोक्ताम इव आहुतीम. या कल्पनेचं इथे रिपीट झालेली आहे, पण तिथे त्याने म्हटलं होतं की मी अशा पद्धतीनेच हरण करतोय, तेच तिथे पूर्णतेला नेलं, त्यामुळे पुनरुक्तीचा दोष लागत नाही. तो म्हणतो, कपटाने मी रामाला पळवून लावलं आहे, आता ही एकटी सीता ही मीला उचलणार. कारण आपण पाहिलं हव्यधारा आहे ही मंत्रविरहित असते, तेव्हा ती सुरक्षित न राहता ती अरक्षित राहते, किंबहुना तिचा विनाश होतो, कारण वाईट शक्ती ती उचलून नेतात. म्हणजे ते देवतांपर्यंत पोचत नाही हरिद्रव्य. आता राम ही देवता गेलेली आहे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे सीता भित्री एक वनिता दाखवली स्त्री, आणि आता रावण हा दुष्ट आहे, तो ती उचलून नेणार. इथे पुन्हा ही कल्पना पूर्णत्वाला नेलेली आहे जी मगाशी त्यांनी एकदा उच्चारली होती. हविर्द्रव्य, मंत्रधारा, अमंत्र. शास्त्र असं सांगतं की मंत्रविरहित आहुती ही, कारण सामर्थ्य हे मंत्रात आहे, मूर्तीमध्ये सामर्थ्य नसतं. मंत्रांमुळे मूर्तीत चैतन्य येतं, तसं मंत्रांमुळे आहुतीत सामर्थ्य येतं आणि मग त्या संकल्पातनं त्या पुढे देवांकडे पोचवल्या जातात. पण मंत्ररहित असेल तर अदृश्य शक्ती त्या उचलून घेऊन जातात आणि त्या देवतांपर्यंत ते पोचू शकत नाही. हे शास्त्र, ही बहुश्रुतता, हे दार्शनिकतेतले, वेदातले, कर्मकांडातले असे अनेक जे दाखले भास देतो, तो अगदी जाता जाता ओढून तडून न आणता देतो, हे त्याचं विशेष आहे. आता सीता जायला लागल्यावर तिला तो थांबवतो आणि तो म्हणतो, तुला माहीत नाही, युद्धे येन सुरास दानवगणा शक्रादयो निर्जिता दृष्ट्वा शूर्पणखा विरूपकरणं
श्रुत्वा हतौ भ्रातरौ दर्पात् दुर्मतीम अप्रमेय बलिनं रामं विलोक्यच्छलैः सत्वां हर्तुमना विशाल नयने प्राप्तोस्म्यहं रावणः. आता तो प्रकट होतो. तो म्हणतो युद्धात इंद्रांना सुद्धा ज्यांनी जिंकलंय, शूर्पणखेला विरूप केलेलं पाहून आपले 2 मारलेले गेलेले भाऊ आहेत ते सगळं पाहून अमर्याद बलशाली असं स्वतःला मानणाऱ्या रामाला मी कपटाने जिंकतो आहे आणि विशालनेने मी तुला पळून नेण्यासाठी इथे आलो आहे. हा तुम्ही रावण. मग ती घाबरते. आणि आता काय करायचं म्हणजे तिला माहीत नसतं ना, साधुवेशात आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो तू आता इथून जाऊ शकत नाहीस, तू किती ती ओरडते सौमित्रे परित्रायस्व आर्यपुत्र परित्रायस्व. तेव्हा तो म्हणतो भग्नशक्राः कंपितो वित्तनाथा पृष्ठ सोमो मर्दित सूर्यपुत्रा दिग्भो स्वर्गं भीत देवैः निर्विष्टं धन्या भूमिर्वर्तते यत्र सीता दिग्भोः स्वर्गं भीत देवैः निर्विष्टम. ती म्हणते की आता मला कोण वाचवणार. त्यावर तो म्हणतो तुला कुणीच वाचवायला येणार नाही. इंद्र त्याला मी जिंकलंय, कुबेराला थरथर कापत ठेवलंय, चंद्राला ओढलंय, सूर्याला यमाला मी पायदळीत उडवलंय आणि भित्रट देव जिथे राहतात त्या स्वर्गाचा मी धिक्कार करतो. आणि धन्याभूमी वर्तते यत्र सीता. इथे रावणातल्या तेजस्वी ब्राह्मण लपून त्याच्यातला कामुक असा राक्षस प्रकट झालेला आहे. आणि मग मात्र सीता घाबरते आणि राम तिला म्हणतो आता तुला कुणीच रक्षण करणार नाही. रामं वा शरणोपेयी लक्ष्मणं वा स्वर्गस्थम दशरथम अथवा नरेन. तो स्वर्गात असलेला दशरथ राजाला जा, नाहीतर रामाला जा, नाहीतर लक्ष्मणाला जा. किंवा स्यात् कुपुरुष संश्रितैः वचोभिः न व्याघ्रम मृगशिशवः प्रदर्शयन्ती. तो म्हणतो तू ज्याला कोणाला तुला हाक मारायचे त्याला हाक मार, पण क्षुद्र पुरुषांच्या वचनावर अवलंबून राहून काही उपयोग नाही. कारण हरिणीचं पाडस हे वाघाला घाबरवू शकत नाही. माझ्यापुढे तू जेवढ्यांचा अगदी आळवून प्रार्थना करून धावा करतेस ते माझ्यापुढे तुच्छ आहे. हरिणीची जी पाडस आहेत ती वाघापुढे उभी राहू शकत नाही. आणि मग रावण सीतेला म्हणतो विलपसकिमिदं विशाल नेत्रे विगणय मामच यथा तव आर्यपुत्रम. अगं मी तुला घेऊनच जातोय. सीता म्हणते मी तुला शाप देईन. तेव्हा मात्र एक क्षणभर रावण घाबरतो आणि म्हणतो केवढे पातिव्रत्याचं तेज आहे. जेव्हा ती म्हणते मी तुला शाप देईन तेव्हा तो म्हणतो केवढे पातिव्रत्याचं तेज आहे. असे उद्गार त्याच्या अहो पतिव्रताया तेजहा. कारण की तो तिला म्हणतो मी उड्डाण केल्यावर सूर्याच्या प्रखर किरणांनी सुद्धा जाळला जाऊ शकत नाही, तो मी हिचा शाप देईन. या मुजक्या अक्षरांनी इतका घाबरलो. ती नुसती म्हणते की तू शप्तोस म्हटल्यावर तेजस्वी पराक्रमी रावण हा आतून जळून गेला, करपून गेला, हादरून गेला. पण तो म्हणला सूर्याच्या प्रखर किरणांनी आकाशमार्गाने जाताना जाळला जाऊ शकत नाही, तो मी केवळ ही आर्य पतिव्रता तेजस्वी निर्लोभी अशी रामाची जीवनसाथी हिच्या केवळ अयोनिजा अशी सीता आहे, जगत पावनी सीता आहे, हिच्या केवळ शाप देईन. या शब्दांनी आतून एवढा चटका बसला मला. आणि मग त्याला ते पातिव्रत्याच्या तेजाचं खूप कौतुकही वाटतं, पण काहीच त्याचा निर्णय झालेला आहे. आणि मग तो निघून जायला लागतो आणि तो म्हणतो यम उत्पतितः वेगात न दग्ध सूर्यरश्मीभिः अस्या परिमितैः दग्धा शप्तोसी इति एवी अक्षरैः. असं एकदा तो त्याच्या अंतरंगातून धक्कादायक आश्चर्य प्रकट होतं आणि तो शेवटी सीतेला उचलतोच आणि म्हणतो की सगळ्या तपस्व्यांनो जनस्थानातल्या ऐका, हा दशग्रीव रावण सीतेला बळजबरीने घेऊन जातोय. रात्रधर्मात अजून प्रीती असेल तर त्या रामाने करा पराक्रम. बलात् एष दशग्रीवं सीताम आदाय गच्छति क्षात्रधर्मे यदि स्निग्धः कुर्यात् रामः पराक्रमम्. रामाबद्दलचा द्वेष, तिरस्कार, सूडबुद्धी, नंतर स्वतःच्या पराक्रमाबद्दलचा
म्हणजे काय म्हणू आपण त्याला, गर्व, हे सगळं इथे एकवटून आलं आहे. आणि अंक पुढे जाताना पुढच्या अंकाला काही खाद्य पुरवून द्यायला लागतं ना, तसं तो म्हणतो जर असं असेल तर रामाने आपला पराक्रम दाखवावा आणि सीतेची सुटका करून घ्यावी. इथे हा अंक संपतो आणि इथे हा अंक हा पूर्णपणे काल्पनिक आहे. आणि श्राद्ध प्रसंगाचं म्हणजे औचित्य काय, तर त्यातलं संविधानक कौशल्य, लक्ष्मणाची अनुपस्थिती, श्राद्धाचा कल्पना काढून रावणाला प्रवेश मिळणं, त्याचं स्वागत होणं, त्यातलं संवाद कौशल्य पहा, सीतेच्या एकेका वाक्याला तो कसा घाबरतोय. बाहेरून आपलं साधूचं वैभव दाखवणारा रावण आत किती भिकारी, चोर आणि भित्रट आणि पोखरलेला आहे हे पण दाखवलेलं आहे. आणि अतिशय सुंदर, फास्ट, सहज आणि उदात्तीकरणाच्या अंगाने यशस्वी ठरलेला असा पूर्णपणे काल्पनिक श्राद्ध प्रसंगात गुंफलेला 5वा अंक इथे संपतो. धन्यवाद.